तर हा व्हिडिओ वगैरे माझा ज्वेलरीचा बनवून झाला, पण नंतर मला आठवलं की माझं हा एक मंगळसूत्राचा पॉईंट राहिला आहे, तर मी आधी कवर करते आणि मग चालू करूया तो व्हिडिओ. तर जेव्हा तुम्ही मंगळसूत्र बाय कराल, मेक शुअर की तुम्ही एक असं मंगळसूत्र पण बाय कराल तेव्हाच जे तुमच्या ऑफिस आउटफिट्सवरती सूट करेल. बिकॉज तुम्ही ते वाटीवालं वगैरे घ्याल. मी एक काय केलेलं, छोटं वाटीवालं घेतलेलं आणि माझं मोठं मंगळसूत्र पण वाटीवालं होतं. बट जर तुम्हाला ओके असाल तर यू गुड. तुम्ही ते वाटीवालं नॉर्मल ऑफिस वेअरला वगैरेवरती घालणं जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही घालू शकता. नाहीतर मग एक तेव्हाच करून घ्या, बिकॉज नंतर मग ना असं होतं की अरे यार आता मी कोणतं मंगळसूत्र घालू. सो मी लग्नाआधीच हे छोटंवालं मंगळसूत्र करून घेतलेलं. तर ही ना चेन वेगळी आहे, पेंडंट वेगळं आहे. तर हे मी कस्टम मेड केलं आहे. 18 कॅरेटचं आहे आणि मला ना जास्त ब्लॅक मनी नको हवे होते. एकतर इकडे 3 मनी हवे होते, 1 2 3, बट मला ही आवडली चेन की असे लांब लांब आहेत. सो 18 कॅरेट का, कारण की स्ट्रॉंग असतं आणि मला रोज गोल्ड हवं होतं फॉर डेली यूज. बिकॉज माझ्या स्किन टोनवरती रोज गोल्ड मॅच करतं गोल्डपेक्षा, म्हणून मी हे घेतलं. आणि हे अमेरिकन डायमंड्स आहेत. सो हे टोटल मंगळसूत्र माझं 30,000 35,000पर्यंत झालं, चेन प्लस हे. आणि बाकी जे गोल्ड आहे ते येल्लो गोल्ड आहे, प्रॉपर 22 कॅरेट. सो ते मी डेली नाही वेअर करत, ते फक्त कधीतरी फंक्शनसाठी. सो हे मी तेव्हाच बनवून ठेवलं. सो तुम्हाला पण जर असं काही असेल माझ्यासारखं की ऑफिसमध्ये तुम्ही वाटीवाला नाही घालू शकत, तर तेव्हाच लग्नाच्याच टाईमला एक असं मंगळसूत्र बनवून घ्या. किंवा मग तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नकली वगैरे पण घेऊ शकता की ते ऑफिसला सूट करेल, ऑफिस आणि डेली वेअरवरती. तर या, लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ नाव. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी म्हणजे मला खूप लोकांनी रिक्वेस्ट केलं की ज्वेलरी हॉल. तर फायनली मी ज्वेलरी हॉल करते. त्यातले 1-2 थोडे मिसिंग आहेत, बट आय मेक शुअर की मी ते फोटो टाकेन सगळ्यासाठी आणि सगळ्यांचे प्राइजेस सांगेन तुम्हाला. आणि ह्यातलं काहीच ऑनलाईन नाही आहे. तर सगळं स्टोर्स वगैरे मी तुम्हाला सांगेन आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स पण टाकेन त्या स्टोर्सचे. सो तुम्ही चेकआउट करू शकता. तर वळूया आपण पहिल्या इथे. सो पहिली बात, या व्हिडिओमध्ये जर ज्वेलरीचं झालं तर मी थोडेसे ब्लाऊजचे टिप्स वगैरे पण कवर करेन, इन केस जर हा व्हिडिओ तसा लवकर वेळेत झाला तर ह्या सगळ्या ज्वेलरीजमध्ये तुम्हाला पहिली बात तर मी हे पण सांगेन की ह्याच्या मागची स्टोरी काय आहे, की मी हे का बाय केलेलं, कोणत्या आउटफिटचा विचार करून मी बाय केलेला. सो स्टार्ट करूया आपण यासोबत. ह्याच्यासोबतचाच एक मिसिंग आहे. तो घरी आहे, आय नो तो घरी आहे, फक्त आता कुठे तर शोधावं लागेल. मी सगळे घेऊन आले आहेत, तो एक मिस झाला. बट ठीक आहे, तो मला माहिती आहे की घरी आहे. मी स्वतःलाच माझ्या सांगते की तो घरी आहे, बट असेलच. मी आता घरी गेल्या बघला, आज वोटिंग होतं आणि माझ्या मम्मीच्या एरियामध्ये असतं, म्हणून मग मी इथे आली तर विचार केला इथे येऊनच व्हिडिओ बनवेन. तर हा असा हार आहे. ओके, मोती आणि मध्ये रेड. तर हा असा लॉंग हार आहे. तर हा मी घेतला होता माझ्या एंगेजमेंटसाठी. मी इथे फोटोज पॉप करत जाईन. आणि ह्याच्यासोबत रेडच मनीवाला मी चोकर टाईप हार घेतलेला. तर हा मला हे दोन्ही मिळून ना मला सगळ्यांचे असे कॉस्टिंग तुम्ही मला विचारलात ना तर 1800चा एक पीस आहे. ओके, एक पीस. तर ठाण्यामध्ये एक फेमस शॉप आहे जयश्री, जिकडे मोस्टली खूप लोक जे ठाण्यात राहतात त्यांना माहिती असेल. सगळे ज्वेलरीज तिकडचे आहेत आणि याची क्वालिटी चांगली असते. असे ड्यूप तुम्हाला ना इथे मी बघितले कोलाबा मार्केटमध्ये, कोलाबा नाही सॉरी मंगलदास मार्केटमध्ये. बट तिकडचं काय होतं ना, ते थोडं पत्र्यासारखे असतात आणि ते लगेच काळे पडतात. पण हा माझा मी एवढे वेळा घातला आहे, हा काळा नाही पडला आहे. सो क्वालिटी वाईज आय एम हॅपी. फक्त एवढंच की थोडे एक्सपेन्सिव्ह झाले, बट जस्ट लुक ॲट द डिझाईन. एकदम एलिगंट वाटत होतं जेव्हा मी हे माझ्या एंगेजमेंट साडीवरती घातलं. सो माझं असं होतं की जर साडी ग्रीन असेल, मला सगळं कॉन्ट्रास्ट ज्वेलरीज घालायचे होते अँड मला गोल्ड घालायचं नव्हतं, बिकॉज ते गोल्ड ना एकदम लुकला थोडंसं असं नॉर्मल करतं, म्हणजे वॉशआउट करून टाकतं, बिकॉज मग त्यात कलर्स नसतात, काही नसतं. सो मला म्हणून मी हे इमिटेशन ज्वेलरीज घेतली आणि मी हे असे पण वेअर करते, लाईक कधी आता कुठे फंक्शनला वगैरे जायचं असेल तर. ह्याच्यासोबत मी रेड मनीचा चोकर घेतला होता. म्हणजे एक माझं नेहमी असंच असतं, एक छोटा आणि एक मोठा हार. सो त्या विचाराने मी हा रेडवाला घेतला आणि त्या रेडवरचे ना
इयरिंग्स पण तसेच होते, इयरिंग्ज आहेत. सो ह्याचा तो हार होता. हे जे आहे ना, हा जो इयरिंग, ते असं इयरिंग म्हणजे असं होतं. सो दॅट वॉज गुड. नेक्स्ट इज मेन ज्वेलरीसाठी, मेन वेडिंग आउटफिट. तर माझं काय चूक झाली, मी मॉर्निंग म्हणजे पिवळी साडी नेसलेली विधीसाठी आणि रेड साडी नेसलेली ते हे करताना, हार घालताना. सो मी दोघांसाठी वेगवेगळे ज्वेलरीज बाय केले. बट ॲट द बोलता ना इव्हेंट, लग्नाच्या दिवशी मला तर वेळच नाही मिळाला आणि मला ना ते गोल्ड ज्वेलरी तर येल्लोवरती सूट नव्हती करत. मग मी जी रेडसाठी घेतलेली तीच मी येल्लोवरती वेअर केली, विच वॉज लुकिंग गुड. दोन्ही तुम्ही फोटोज पॉपअप करेल, दोन्ही फोटोजमध्ये तुम्हाला सेम ज्वेलरी दिसेल. पण ते लुक एवढं वेगळं दिसत होतं ना, बिकॉज एक साडी एकदम वेगळी होती आणि एक साडी एकदम वेगळी होती. सो एवढं कळालंच नाही कोणाला की मी सेम ज्वेलरी रिपीट केली आहे. तर हा त्याचा चोकर आहे. तर ह्याच्यामध्ये ग्रीन आहे. सो आय वॉज लाईक की रेड साडी आहे तर ग्रीन कलरचं कुंदनचा आपण हार घेऊया. तर हे सगळे कुंदन आहेत. आणि हा पण 1500ला हा छोटावाला होता. ह्याचा जो मोठावाला जो आहे तो 2500चा आहे. बट इट इज सो वर्थ, बिकॉज या एका हारने पूर्ण लुकच चेंज केला. आणि ह्याचे ना इयरिंग्स पण खूप प्रिटी आहेत. सी असे मला ना झुमके आता आउटडेटेड झाले असं वाटतं. हे असं काहीतरी खूप छान वाटतं. सो या, हे आणि हा मोठा हार. तर हा असा लॉंग आणि ह्याच्यावरती तो चोकर. तर हे साडीमध्ये असं भरलेलं एवढं वाटलं ना. मी आता नूड कलरचा टॉप घातला म्हणून तेवढं कळून नाही येत आहे. बट तुम्हाला कळेल, एकदम मस्त कुंदन, जास्त असं शायनी पण नाही आणि थोडंसं गोल्डन हिंट. आणि माझ्या सगळ्या साड्यांमध्ये ना असं प्रॉपर गोल्ड नव्हतं. आजकाल माहिती आहे जास्त करून साड्यांवरती गोल्डनिश सिल्वर कलरचे बॉर्डर्स असतात. सो हा माझा फेवरेट आहे. आत्ता पण मी कधी अशी कोणती साडी घेतली, फक्त हे घातलं आणि छोटा मंगळसूत्र, तो खूप प्रिटी वाटतं. प्लस त्याचे इयरिंग्स मला खूप आवडतात. सो हे असं सगळे मी बॉक्स त्यांनी जे दिले आहेत ना त्यातच मी स्टोअर करून ठेवते. ओके. सो जी येल्लो साडीवरती मी जो घेतलेला तो थोडा चीपमध्ये होता. म्हणजे मला हे दोन्ही हे 700ला होतं आणि हे समथिंग 900 असं काहीतरी. सो अगेन माझे तुम्ही सगळे पॅटर्न बघाल, एक मोठा, एक लॉंग आणि एक शॉर्ट. तर मी खरं तर पिवळ्या साडीवरती आधी विचार केला की गोल्डन ज्वेलरी घालेन. बट नंतर असं विचार केला की लग्नाच्या म्हणजे हॉलवरती गोल्डन ज्वेलरी एवढं सांभाळण्या इतपत मी रिस्पॉन्सिबल नाही आहे. आणि आमचे रूम्स वेगळे होते. माझ्या मम्मीचा जो सामान ठेवायला देवक मांडतो ना त्यासाठी रूम वेगळा होता आणि जिथे मी रेडी होत होती तो रूम वेगळा होता. सो तिथे मी एकटी होती. तर आय वॉज लाईक की आय डोंट वॉन्ट टू टेक रिस्क, त्यापेक्षा मी इमिटेशन घालेन. तर हा एक हार आहे. हा मी गोल्डन साडीवरती घेतला. तर ह्याच्यामध्ये पण बघा थोडेसे कलर्स आहेत आणि ह्याचं पेंडंट मला आवडलं. तर हा मी असा पण भरपूर वेळा घातला आहे. मी 1-2 साडीचे फोटोज पोस्ट करेन ज्याच्यावरती मी हा घातला आहे. आणि ह्याच्यासोबत वरती चोकर म्हणून मी हा हार घेतलेला रेड. सो असं छोटे छोटे मनी असे ग्रीन रेड हे ना असे साडीजवरती छान वाटतात. सो हा घेतला. सगळं जयश्रीमधूनच आहे. हे आत्तापर्यंत मी तुम्हाला जेवढं दाखवते मी अख्खे ज्वेलरीज जयश्रीमधून घेतलेत. हे मास्याची ना मी कानपट्टी वगैरे लावणार नव्हती. मी ते असे चेन लावणार होती. बट तिथे मला हे अचानक दिसलं मास्यासारखं अँड मला खूप आवडलं आणि हे फोटोजमध्ये पण खूप लोकांना आवडलं. सो सी, हे असं मास्यासारखं आहे. हे समथिंग मला ना 300ला मिळालं त्या जयश्रीकडे. तर हे अख्ख्या आपल्या कानाला असं कवर करतं. झुमका आहे अँड देन हे असं लावू शकतात ऑरल्स मागे. सी किती प्रिटी वाटतं. तर हे जे आहे ते मी माझ्या येल्लो साडीवरती घातलेले आणि हे जे ग्रीनसोबत जे इयरिंग्स होते झुमके टाईप ते मी रेड साडीवरती घातलेले हे वाले. सो असे मी माझे लुक कंप्लीट केलेले. तर हा वाला जो होता ह्याचे ते पैसे माझे वाया गेले बिकॉज हे मला लग्नात घालताच आलं नाही. सो हा पीस माझा म्हणजे जर मला लग्नात जर घालायचं नसतं तर मी हे घेतलंच नसतं. बट आता घेतलं म्हणून घालावं लागतं. पण माझे पैसे तिकडे हे झाले. आता वळूया नथकडे ना हे पण सगळे जयश्रीचे आहेत. जे आपले तुम्ही किती पण काही बोला, जर तुमचा फेस माझ्यासारखा असेल असा म्हणजे छोटा, काही लोकांचे असे गोल आणि असे गुबगुबीत असतात तर त्यांना थोडे मोठे नथ चांगले वाटेल. सो त्या मोठ्या नथसाठी मी ही वाली घेतलेली. तर मी सगळ्या टाईपची नथ घेतलेली बिकॉज
नथ मला आवडतात, असे वेगवेगळ्या साडीवरती ना मला असे वेगवेगळे नथ घालायला आवडतात, तर मी ही घेतलेली. आणि हे सगळे नथ ना असे 180, 150, 200 अशा रेंजमध्ये आहे. सेम जयश्रीमधूनच मी घेतले आणि एका अशा डब्बीमध्ये मी सगळे नथ ठेवले. ते लोक डब्बी पण देतात. तर ही एक नथ आहे, तर ही माझ्या मम्मीने वेअर केलेली, कारण की ही माझ्यावरती खूप मोठी वाटत होती, बट स्टिल इट लुक्स प्रिटी. आणि त्याच्यानंतर मोस्ट फेवरेट ही मोराची. ही मी माझ्या लग्नाच्या दोन्ही टाईमला घातलेली आणि ही इतकी प्रिटी वाटते ना, बिकॉज एकतरी एकदम एलिगंट आहे, नाजूक आहे आणि छोटी आहे. असं नाही की मोर आहे तर एकदम मोठी आहे, एकदम छोटी आणि एकदम म्हणजे 170 का 180 रुपीजलाच होती ही, सॉरी. तर मला तर खूप आवडली ही. मी हिला जपून ठेवलं आणि मी 2 एक्स्ट्रा अशा घेऊन ठेवलेल्या या बेसिकवाल्या. मी ह्या 2 घेते बिकॉज कधी ना कधी माझे असे कधी हरवते, कधी मिळत नाही लास्ट मोमेंटला. आणि हे माझे गो टू नथ्स आहेत. जेव्हा असं नॉर्मल लुक असेल तेव्हा मी हे घालते. सो या 2 घेतलेल्या. तर ह्या 4 नथ आहेत माझ्याकडे. आणि एक मी अशी पण घेतलेली, पण ही मी वेअर नाही केली बिकॉज मी अशी घेतली बिकॉज माझ्या फेसला ही नाही सूट केली. ही काहीतरी 50 का 60 रुपीजचीच होती. थोडं मोठं वाटतं आहे, तसं लुक नाही अजून मी क्रिएट केलं आहे की ही नथ त्यावरती सूट करेल. सो येस, हे आहे. रिसेप्शनमध्ये ना मला माझी अशी अनियन पिंक कलरची साडी होती, तर त्याच्यावरती मला ग्रीन लुक करायचं होतं आणि कुंदनचं करायचं होतं बिकॉज ती अख्खी साडी सिल्वर बीड्सने होती. मी फोटो पॉपअप करेन. तर त्याच्यावरती हे मला खूप महागात पडला. तर मला त्याच्यावरती लॉंग नको होतं बिकॉज मंगळसूत्र गोल्डन मोठं येणार होतं. तर मग मला असं हवं होतं की इथपर्यंत एक आणि इथपर्यंत एक, बट ते मला काही मिळालं नाही, म्हणून मग मी 2 घेतले ज्याला मी तसं वेअर केलं. तर एक हा पीस आहे जो खूप प्रिटी आहे, तो मी आत्ता पण कधी वेअर करू शकते. लाईक असं कोणती साडी असेल फक्त हा घातला बिकॉज एकदम एलिगंटवाला नाजूक आहे. सो हा मी गळ्याशी घातलेला. तर हे सेट मला 6000ला टोटल मिळालं, दोन्ही म्हणजे गळ्याचं चोकर आणि हे. अँड हे सर्वात एक्सपेन्सिव्ह होतं बिकॉज कुंदन, बट ह्याचं कुंदनची क्वालिटी वगैरे एवढी भाप आहे ना. सी, तर मी रिग्रेट तर भरपूर केलं की मी उगाच एवढा वेस्ट केले पैसे. मी आत्ता पण करते, बट इट्स ओके. आता काय करू शकतो, घेतलं. मी ऑलरेडी भरपूर ठिकाणी पैसे वाचवलेत. आणि हा वाला जो हार आहे ना, तर तो मी काय केला, तो मी असा वेअर केला आणि ही जी दोरी दिसत होती ना त्याच्यावरती हा वाला हार आला. सो असं मी वेअर केलेलं. तर हा पण खूप छान दिसतो. सी, कुंदन आहे, क्वालिटी तर एकदम भारी आहे आणि मस्त वाटतं. मला असे मोठे इयरिंग्स नको हवे होते बिकॉज मी केस ओपन ठेवलेले. मला असं केसाचं काय आंबोडा बिन असं काही नको हवं होतं. मला प्लेन रिसेप्शनमध्ये असं एलिगंट दिसायचं होतं की नॉर्मल सहावारी साडी, केस ओपन. तर मी इयरिंग्स पण हे घातले होते इन्स्टेड ऑफ दिस. हे इयरिंग्स खूप प्रिटी आहेत बाय द वे. हे खूप प्रिटी इयरिंग्स आहेत. पण जेव्हा मी भरपूर हेवी ज्वेलरीज घालते ना तेव्हा आय अवॉइड वेअरिंग ह्यूज इयरिंग्स. सो मी हे वाले वेअर केलेले. तर हे पण प्रिटी वाढवते. पण सिम्पल सोबर राहू ना तेवढं आपण कम्फर्टेबल वाटतो आणि मग ते दिसतो पण कम्फर्टेबल. आणि फोटोजमध्ये ना ते मग असं भरलेलं वाटत नाही. हळदीच्या ज्वेलरीकडे जी मी मंगलदासमधून घेतलेली फॉर 400 रुपीज. सो माझा हळदीचा लुक मला कॉन्ट्रास्ट करायचा होता बिकॉज हळद लावल्यानंतर पिवळं नव्हतं करायचं, म्हणून मी सगळ्यांना सांगितलेलं की तुम्ही पिवळं घालायचं, मी आणि माझा नवरा पिंक और रेड वेअर करणार. तर मी पिंक अशी ना वाईन कलर नाही बोलता येणार, राणी पिंक कलरची माझी साडी होती जी फोटोजमध्ये रेड वाटते बट ती राणी पिंक होती. तर त्याच्यावरती मी हा कुंदनचा हार घेतलेला. आता तुम्ही बघा ह्याच्या या कुंदनमध्ये आणि जो 6000चा कुंदन ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. हा असं एकदम चीप मटेरियल, ह्याला अजून हळद लागली आहे, मी पुसलं पण नाही. सो येस, तर हा असा होता. पण मी हा नाही घातला बिकॉज मी ना मोठे झुमके घातले आणि हळद लावताना मला थोडं अनकम्फर्टेबल, मी लगेच अनकम्फर्टेबल होते ज्वेलरीजने. हेवी असं काय घातलं, ज्वेलरीज नाही कपडे वगैरे पण. तर मी लगेच हे काढून टाकलेलं इन्स्टंटली, म्हणजे एकदा हळद लागली आणि मी हे काढून टाकलं. आणि मी इथे थोडा वेळ व्हिडिओ पॉज करते कारण मी एक पॉईंट मिस केला. हळदीमध्ये गर्ल्स डोंट यूज आंबे हळद टोटली.
हळद, थोडंसं संत्रं पावडर, म्हणजे मी एकदम 1 टेबलस्पून हळद घेतलेली, त्याच्यासोबत चंदन पावडर, मुलतानी माती आणि संत्रा पावडर. त्याला मी रोज वॉटरमध्ये मिक्स केलं आणि ते आम्ही सगळ्यांना लावलं, म्हणजे नवऱ्याच्या साईडला. म्हणजे पूर्ण ते हळदीचं हे ते बनवलेलं, बिकॉज त्याने स्किन पण चांगली होते आणि हळदीचे रिॲक्शन्स पण होत नाही आणि नावापुरती हळद पण लावली जाते. सो हळद एकदम कमी क्वांटिटीमध्ये घ्या, नाहीतर मग खूप हीट वाढते. सो येस, आता मी हे इयरिंग्स घातलेले मोठे, हे मी कुलाबावरनं घेतलेले. तर हे इयरिंग्स घातल्यानंतर मग गळा रिकामा असला तरी इट्स ओके. आणि मी माझी गोल्डन चेन आहे फक्त ती घातलेली मी. मग ते असं प्रिटी वाटत होतं. आणि सॉरी जर मी डल बोलत असेल तर मला सर्दी झाली आहे खूप टाईमपासून. सो येस, हे सगळं होतं. आणि बँगल्स माझे हे 4 बँगल्स आहे 2200ला. 4चा सेट आहे. कारण की जर मी इयरिंग्स कुंदनचे घालते आणि जर मी बँगल्स गोल्डचे घातले, आणि तसं बघायला गेलं तर मी गोल्डचे बँगल्स नाही घेतलेले. आणि मला मम्मी बोलत होती, कारण की माझं तेवढं गोल्डचं बजेट नव्हतं आणि मला स्पेशली बँगल्स नव्हते घ्यायचे, कारण की मला माहिती आहे की मी बँगल्स घालणार नाही. मी हार भरपूर घेईल, ते बँगल्सवरती जे पैसे टाकायचे ते मी हारवरती टाकायला प्रेफर करेन. आणि मला म्हणजे असं आहे ना की जर मी ज्वेलरी गोल्डन घालते तर मला असं सगळं मॅच करायला आवडतं. असं नाही आवडत मला की अरे हे कपडे वेगळे आहेत, ज्वेलरी मॅच नाही करत आहे, ज्वेलरीसोबत बँगल मॅच नाही होते, असं मला नाही आवडत. सो मी बँगल्स पण कुंदनचेच घेतले आणि मी गोल्डचे बँगल्सच नाही घेतले. सो येस, तर ह्या बँगल्समध्ये मी हिरव्या बांगड्या घातलेल्या, हे दोन्ही एंडला घातलेले आणि मध्ये हिरव्या बांगड्याचा असा एवढा चुडा होता. मला असं होतं की हिरव्या बांगड्या जास्त दिसल्या पाहिजे. तर ह्या 2500च्या आहेत. आणि हा पण मी एकदम सट्टल आहेत, असं जास्त शायनी नाही आणि हे नाही. कारण की का माहिती आहे, माझ्या रेड साडीवरती सिल्वर बॉर्डर होती, माझ्या रिसेप्शन साडीवरती, आणि आपण हे काढत नाही चुडा मग लग्नाच्या टाईमला. रिसेप्शन साडीवरती माझा सिल्वर वर्क होता. तर जस्ट इमॅजिन त्याच्यामध्ये मी सगळं गोल्ड घालून उभी आहे ॲज युजल, जसे म्हणजे नॉर्मली ब्राईड जसे गोल्ड वगैरे ज्वेलरी घालून उभे असतात. तर ते सूट नसतं, चांगलं पण नसतं दिसलं. आणि मग 10 वर्षांनंतर जेव्हा आम्ही फोटोज बघू ते असं वाटेल की अरे यार हे काय केलेलं मी. सो मी विचार केला की इट्स ओके, गोल्ड नाही घेतलं आहे, गोल्ड कोणाला दाखवायचं नाही आहे. सो मी जे सूट करेल ते घेतलं. आणि तुम्हाला कळणं, हे थोडे ब्लॅक झालेत. हे मी एवढे वापरलेत ना, एवढे वापरलेत, बिकॉज तेवढे मी गोल्ड पण वापरले नसते जेवढे मी हे वापरले. तर हे आता माझं कसं आहे, मी कधी अनारकली वगैरे घातली ना तरी एक घातलं तरी असं कड्यासारखं वाटतं, किंवा मग कोणत्याही बँगल्समध्ये मी हा एक कडा असा मध्ये घातला की खूप भारी वाटतं. म्हणून मग मी हे असे घेतले. तर सगळे ज्वेलरीज तर झालेले आहेत. आपण आता ब्रायडल किटबद्दल बोलूया. एक असा बॉक्स करा तुम्ही ॲज अ ब्राईड, ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रकारच्या टिकल्या आहेत. टिकल्या थोड्या एक्स्ट्रा घ्या. मी सगळ्या प्रकारचे चंद्रकोर घेतले, सगळ्या प्रकारचे मोती घेतले, आणि खडे, सिंगल खडे हे असे गोल्डन घेतले, सिल्वर घेतले. हे असा बॉक्स करून ठेवला. मग ह्याच्यामध्ये सेफ्टी पिन्स, हे सगळं तिचं असतं सामान, बट तुम्ही तुमचं कॅरी करा. स्पेशली तुमचे लिपस्टिक्स आणि तुमचं आयब्रो. आता मला माझे आयब्रोज कोणी केलेले नाही आवडत, म्हणजे मला करतात चांगले लोक, पण मला जो सॅटिस्फॅक्शन नाही मिळत जोपर्यंत माझा हात लागत नाही. सो मी माझं आयब्रो किट घेऊन गेलेली, जे मी युजली करते, बिकॉज आपल्या फेसवरती ना आयब्रो खूप मॅटर करतं. सो मी ते केलेलं. आणि अजून ब्रायडल टिप द्यायचा विचार केला तर नऊवारी साडी नेसत आहे. मी कोणत्याच माझ्या फंक्शनमध्ये नऊवारी नाही नेसलेली, मी धोती वेअर केलेली. बिकॉज नऊवारी साडी जर तुम्हाला शिवून घ्यायची असेल तर दॅन वेल अँड गुड, पण मी अशी आहे की मी नऊवारी साडीमध्ये कम्फर्टेबल नसती, प्लस ती नऊवारी घ्यावी लागली असती, आणि परत नऊवारी आपण कुठे घालणार. म्हणून मी असा विचार केला मी सहावारी घेते, त्याच्यामध्ये व्हरायटीज पण जास्त मिळतात. आणि मग त्या सहावारी साडीला मी धोती म्हणून घातलं. ते आता न्यू स्टाईल आहे, तर त्याच्यामध्ये ना तसं पॅन्टसारखं वेअर केलं जातं, तर आपल्याला चालणं फिरणं उठणं बसणं खूप कम्फर्टेबल होऊन जातं. असं मी धोती वेअर केलेली. सो तो एक टिप होता. आणि दोन्ही टाईमला धोती वेअर केलेली आणि रिसेप्शनला साडी वेअर केलेली. आणि माझं लेहंगा न घ्यायचं मागे पण हेच रिझन होतं की मी माझ्या फ्रेंडचं लग्न बघितलं, तिचं एवढा मोठा असं तो लेहंगाचा हे, आणि परत लेहंगा वेअर केला नाही जाणार. आणि मी माझे
माझ्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये, गर्ल्स ग्रुपमध्ये मी अशी आहे जिला गर्ली गोष्टी जास्त आवडत नाहीत. तर माझे फ्रेंड्स आहेत त्यांना अच्छा लेहेंगा आवडतो. मी कधीच लेहेंगा आतापर्यंत बाय नाही केलं. हे बघून की त्याला कॅरी कसं करू मी. मला सगळं कम्फर्टेबल गोष्टी आवडतात. सो मी लग्नात पण सहावारी साडी ती तुम्ही बघितली असेल तर जास्त ती भरलेली पण नव्हती आणि जास्त ती सिम्पल पण नव्हती, असं मधल्यामध्ये होती. आणि जशी मला हवी होती, जसं विजन माझ्या डोक्यात होतं तसंच मला ते पेस्टल कलरमध्ये मिळाली. बिकॉज मी रेड कलर आणि येल्लो ऑलरेडी वेअर केलेला आणि ग्रीन तर माझी सगळ्यांना आवडते साडी. सो मी विचार केला एक पेस्टल लुक पण होऊन जाईल, तर मी ते केलं. बिकॉज माझ्या हजबंडचं नेव्ही ब्लू कलरचा कोट होता, सो त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून मग बेबी पिंक, बिकॉज आमचं बॅकग्राऊंड पण व्हाईट होतं. सो मी हे कलर कॉर्डिनेशनवरती ना खूप लक्ष दिलेलं. रेड कलरचा लेहेंगा, म्हणजे लेहेंगा मी कधी घातलाच नाही, सो मी लेहेंगावरती कमेंटच करणार नाही. मला आवडतच नाही लेहेंगा. मी साडी गर्ल आहे, साडी ड्रेसेस आणि हे सगळं, बट मला लेहेंगेज नाही आवडत. आणि अजून एक टिप जी तुमच्या हजबंड, तुम्ही जेव्हा पण कपडे घ्याल प्लीज कॉर्डिनेट युअर कलर्स विथ युअर हजबंड. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिक गोष्ट आहे पण करा कॉर्डिनेट. आणि तुमच्या हजबंडसाठी पण हे टिप असेल की जेव्हा विधीवाला पार्ट असतो ना तेव्हा मुलांना असं हेवी घालतात, लाईक स्टिफवालं जे शोल्डरमध्ये स्पंज असतं आणि हे ते. तर आय वूड सजेस्ट की जेव्हा विधी असतात ना, विधीचा पार्ट, तेव्हा नॉर्मल कुर्ता घाला ऑफ व्हाईट कलरचा आणि त्याच्यावरती हेवी ओढणी घ्या, म्हणजे तुमचं उठणं बसणं. बिकॉज काय होतं जेव्हा ते कोट घाला, आता मला माहिती नाही त्याला काय बोलतात, शेरवानी जर घातली तुम्ही विधीच्या टाईमला तर उठताना बसताना ना ते चुरगळलेलं वगैरे दिसतं आणि ते फोटोजमध्ये चांगलं नाही दिसत, प्लस तुम्ही कम्फर्टेबल नसतं. पण तेच जर तुम्ही कुर्ता घालून बसलात ना तर ते खूप एलिगंट वाटतं. तुम्ही इमॅजिन, जर तुम्हाला आठवत असेल रणवीर आणि दीपिकाचं लग्न झालेलं, रणवीरनी सगळ्या ह्याच्यामध्ये शेरवानी नाही घातलेली, कुर्ता घातलेला. सो ते डोक्यात ठेवून मी माझ्या हजबंडना सांगितलं की तू पण कुर्ताच घालायचा आणि त्याच्यासाठी मग मी बनारसी पॅटर्नचा कुर्ता घेतला. मी त्याचा फोटो टाकेन. तर तो एवढा कम्फर्टेबल आणि एवढं छान वाटत होता ना पूर्ण लग्नामध्ये. आणि जेव्हा मी बाकी ग्रूम्सना बघते जे शेरवानी घालतात तर ते बघूनच कळतं की ते किती अनकम्फर्टेबल आहे. प्लस तुम्ही विधीला खाली बसलात ना की ते कुर्ता ना ॲडजस्ट होऊन जातो, असं फ्लोई असतो ना. शेरवानीमध्ये थोडंसं असं जाड मटेरियल असतं, मग ते असं इथे चुरगळतं पोटाला, मग असं विचित्र हे इकडनं असं वर येणार, मग ते फोटोजमध्ये पण ना चांगलं नाही वाटत. सो ते एक आहे. अनदर टिप फॉर वेडिंग इज की जेव्हा तुम्ही हॉल बुक कराल, हे मला जे आता डोक्यात येतं आहे ते मी पटकन सांगते. दिस वॉज नॉट, म्हणजे मी असं काही स्क्रिप्ट लिहून नाही बसलेली की हे कवर करायचं. जे डोक्यात येतं आहे ते मी सांगते. सो लग्नामध्ये जेव्हा तुम्ही हॉल बुक कराल तेव्हा पर प्लेटच्या हिशोबाने आपण पैसे देतो, राईट. तर जर तुम्ही असा विचार करत असाल की तुमच्या लग्नामध्ये 200 लोक तर फिक्स येणार आहे, तर 200च्या वरती तुम्ही एक्स्ट्रा प्लेट्स सांगा. बिकॉज ते लोक प्लेट्सना घेऊन एकदम स्ट्रिक्ट असतात. आणि कसं असतं ना की जर तुम्ही आत्ता थोडे एक्स्ट्रा प्लेट्स सांगितले ना तर डिस्काउंट करताना ते एक्स्ट्रा प्लेटवरती पण डिस्काउंट लागतं. जर तुम्ही एक्स्ट्रा प्लेट नाही सांगितले आणि लास्ट मोमेंटला जर तुमचे, आणि लास्ट मोमेंटला प्लेट्स 10-15 वाढतातच, तेव्हा जर प्लेट्स वाढले तर त्यावरती ते लोक स्ट्रिक्टली 0 डिस्काउंट, काहीच डिस्काउंट नाही देत. आणि मग कारण की तेव्हा त्यांना माहीत आहे आता खाऊन झालेलं आपण पैसे देणारच आहोत, सो तेव्हा ते डिस्काउंट नाही करत. सो जेव्हा तुम्ही हे डील कराल ना हॉल बुकिंग अँड एव्हरीथिंग, तर तेव्हाच तुम्ही थोडेसे प्लेट्स जास्तच सांगा, 10-15 प्लेट्स थोडे जास्तच सांगा. बिकॉज लोक येतात आणि नाही म्हटलं ना तर एखाद दोन लहान मुलं इकडनं तिकडनं प्लेट्स उचलतातच. सो ते एक टिप आहे. लग्नविधीच्या आधी 1 तास काढून फोटो काढा. लग्नविधीमध्ये फोटो काढायला गेला तर तुमचे फोटोज तेवढे एस्थेटिक येणार नाही आणि तेवढे चांगले येणार नाही. तुम्ही पण इरिटेट व्हाल, तुमच्या आजूबाजूचे पण इरिटेट होणार की अरे नवरी कुठे गेली, नवरा कुठे गेला, हे ते. सो लग्न स्टार्ट व्हायच्या आधीच हॉल समजा 7 वाजता चालू होणार असेल तर 9 वाजता विधी चालू होणार असेल तर 7:30ला फोटो काढायला जा. 7:30 ते 8:45 फोटोज काढा, टचअप करा, मग विधीला बसा. आधीच जे काय आहे ते करून घ्या, नंतर नका करू. ट्रस्ट मी, हे तुम्हाला खूप हेल्प करेल. ब्लाऊज फक्त मी एवढंच सांगेन की जर तुम्ही माझ्या बॉडी टाईपचे असाल तर ब्लाऊजचे स्लीव्स तुम्ही एवढे ठेवू शकतात, पफ करू शकतात किंवा एवढे. जर तुम्ही एकदम बारीक असाल तर मग एवढे करा. बिकॉज मग ना इथे जर पफ असेल ना तर इथे पफ आणि हात बारीक असले ना तर ते चांगलं नाही वाटत.
म्हणून बारीक लोकांसाठी एवढे स्लीव्सचे ब्लाऊज सूट करतात आणि बारीक आणि हेल्दी लोकांसाठी एवढे सूट करतात आणि जे मीडियमवाले असतात त्यांना हाफ सूट करतात किंवा पफवाले, ते छान वाटतं. सो ते एक टिप आहे. आणि जे पण हुक वगैरे आहे ते मागे करा, पुढे काहीच हुक करू नका. प्रिन्सेस कट करा ब्लाऊज शिवायला, कारण की मागे हुक केलं ना तर पुढे फुल प्लेन दिसतं आणि मग ते फोटोजमध्ये वगैरे चांगलं दिसतं. आणि जर तुम्ही असं मधून इथून ह्याच्यावरून पदर घेतला ना, मी पदर कधी इथून का नाही घेत माहिती आहे, कारण की ते खूप मग नेकलेस आणि हे मर्ज होऊन जातं. सो थोडं मी खालून पदर घेते आणि हे मग टी शर्टसारखं होऊन जातं ना. प्रिन्सेस कट असेल तर इथे काही असं विचित्र टोक वगैरे नसतं, तर म्हणजे चांगलं वाटतं. आणि ज्वेलरीज एका साईडला, पदर एका साईडला, ते असं सेपरेटेड चांगलं वाटतं. सो ते एक टिप आहे ब्लाऊजची. अँड ब्लाऊजवरती एम्ब्रॉयडरी करायच्या ऐवजी ना आजकाल लेस मिळतात, लटकन वगैरे असतं, तर ते हातावरती, पोटाला, म्हणजे इथे हे सगळं चांगलं वाटतं. सो ते करा रॅदर दॅन पूर्ण ब्लाऊजला एम्ब्रॉयडरी वगैरे करणं. सो या, दॅट वॉज ऑल. तुम्हाला सांगा ज्वेलरी हॉल हा आवडला असेल तर. आणि मी सगळे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, स्टोर लोकेशन पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि तुम्ही ड्यूप शोधू शकतात जर तुम्हाला क्वालिटी इज युअर सेकंड प्रायोरिटी. जर फर्स्ट प्रायोरिटी बजेट असेल तर यू कॅन सर्च फॉर ड्यूप्स. तुम्हाला मंगलदास मार्केटमध्ये खूप असे मिळते, भुलेश्वर मार्केट सेमच आहे. आणि हे सगळे तिथे आजकाल असे डिझाईन्स मी बघितलेत. सो या दॅट वॉज ऑल. अजून काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला DM करा और कमेंट करा. अँड कीप वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि मी माझ्या हजबंडसोबत आता रिसेंटलीच Q&A केला आहे, विच वॉज ऑन मॅरेज. तर ती व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पण काही क्वेश्चन्स आम्ही कवरअप केले जे तुम्हाला हेल्प करू शकेल. सो या, ते पण मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. बाय बाय. आणि हे पॅक करताना मला आठवलं, सॉरी, की हे ना तुम्ही कुठे पण दुकानात वगैरे जाल ना, जयश्रीकडनं मी हे घेतलेले एक्स्ट्रा हुक्स, हे तर मॅन्डेटरी आहे. बिकॉज तिकडे ना तुमचे कधी पण इयरिंग्स चे हुक आहेत ना ते हरवू शकतात. आणि मी ह्या बुगड्या घेतलेल्या जयश्रीमधूनच, समथिंग 120 रुपीजला. तर हे मी कधी कधी ॲज अ इयरिंग पण वेअर करते आणि इथे पण वेअर करते जेव्हा मी कानपट्टी वगैरे लावत नाही, तर हे कान फुल असा भरलेला वाटतो. तर असं असे चंद्रकोर असं मी हे घेतलेलं बुगड्या. हे असेच पॅक केले. तर हे जर तुम्हाला ज्वेलरीबरोबर डबे नाही मिळाले तर हे कुलाबा मार्केटमध्ये मिळतात, सॉरी मंगलदास मार्केट. तर हे असे घेतले ना तर तुमचे जास्त वेळ टिकतील, काळे नाही पडत ज्वेलरीज, आणि ते कन्व्हिनियंट पण पडतं. सगळे एक एक सेट एकेका बॉक्समध्ये, जसं आता हा सेट एका बॉक्समध्ये, तर ते असं इझी मॅनेजेबल आहे.